नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा असतात सर्वजण? मस्त मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्रीपासून जोराचा पाऊस चालू आहे आणि आता वाजले ते 11 आणि नेमकी आज आम्हाला जरा फोटोशूट करायचं होतं, एकादशी ती म्हणून. तर बघू, पाऊस जर उघडला तर मग करूयात, नाही तर मग काही चान्स नाहीच आहे. इथं जवळच मंदिर आहे, तर तिथं जाऊन म्हटलं करूयात. तर आता बघू, सगळं पावसावरती डिपेंड आहे. माझ्यासोबत एक ताई आहेत, त्या नाही का सईच्या बड्डेला आल्या होत्या. तर म्हटलं बघू. आणि सई पण रेडी झालेली आहे, तिच्यासाठी पण घेतलेली नऊवारी साडी वगैरे तिच्या मामीने आणलेली बड्डेला. ती म्हटलं घालून शूट करूया. पण आता बघू, सगळं आवरलंय. ऋतू शाळेत गेलाय बऱ्यापैकी, म्हणजे आवरले सगळं. नाही पसारा म्हणजे मोजकंच आवरले. कपडे, भांडी, धुणं भांडी असं थोडंफार झाले. स्वयंपाक वगैरे. ऋतूला सकाळी बटाट्याच्या चकल्या दिल्या डब्यावरती, चपाती, आणि केस धुतले, ते थोडेसे ओलेच आहेत अजून. तर चला, त्या ताईंनी त्यांच्या घरी बोलवलंय मला. तर म्हटलं चला, तिथून मंदिर जरा जवळ आहे ना, तर त्यांना मी म्हटलं इथून आपण रेडी होऊन जाऊ. तर त्या म्हटल्या नाही इकडे या तुम्ही, इथून जाऊयात आपण. तर चला जाऊया. सगळं आवरलंय मी घरात, कपडे वगैरे पण टाकलेत वाळायला. आणि पाऊसच येतोय, म्हणजे जास्त नाही पण बुरबुर चालूच आहे रात्रीपासून. तुमच्याकडे कसा पाऊस आहे मला नक्की सांगा. सईचे गिफ्ट आलेत, ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला दाखवले ना की मग मला सगळं व्यवस्थित ठेवून द्यायला. शूटसाठी जे जे लागते ते तुम्ही घेतलेलं आहे बॅगमध्ये बघा. कपडे वगैरे जे जे साहित्य हवे ते सईचे, माझे. तर चला जाऊयात आपण. पाणी प्यायला घेतली का बॉटल? बघा रोडला कशी चिक 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 आहे का? हा ना, पाऊस आवडतो पण हे असं चिक 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 नको वाटते. तर निघालो आम्ही दोघी छत्री घेऊन. घरी ठेवली तिने, ती म्हणती माझी छत्री घरी आहे. आणि अरे हा, आज बुधवार, बाजार पण आहे बघा. आत्ताच 11 वाजले, 11 सव्वा 11 झालेत. लोक आलेत पण बाजारात. बघू कसा बाजार होते काय माहिती. मला बाजार पण करायचा आहे. फोटोशूटचं काय होतं काय माहिती. सांगा नसते मला. हा बाजार. चला आता आम्ही जातो डायरेक्ट ताईच्या घरी. आलोय आम्ही ताईच्या बिल्डिंग मध्ये, चाललोय वरती. शोधत आलो, पहिल्यांदाच चाललोय. गावातच आहे इथं. पाहू आता पुढे घर. दुसऱ्या मजला हा, वरती वाटतं अजून. आणि इथं आल्या पाऊस होता ना, सईचे पाय म्हणजे खराब झालते. तर ताईने लगेच तिला बाथरूम मध्ये नेऊन तिचे पाय एकदम क्लीन वगैरे केले मस्त. आणि हा त्यांचा मुलगा रियांश आणि सई, हे दोघं पण ना अंगणवाडीत शिकतात. आमची म्हणजे माझी आणि ताईची ओळख अंगणवाडीतच झाली, पण अशी झाली की चांगलीच झाली मस्त. तर इथं ना माझ्या हाताला लागलं ना ताईंना, मी काल सांगितलं होतं फोन करून. तर त्यांनी ते मला म्हटले त्यांच्याकडे छोटासा हा हीटर आहे. तर म्हटले तुमचा हात, मला म्हटले तुझा हात मस्तपैकी इथं शेकव. तर मी तिथं हात शेकवते हीटर मध्ये. आणि त्या म्हटल्या की थंडीत एकदम छान वाटतं ना. आणि खरंच बाहेर जरा थंड हवा होती ना, तसंही पण मस्तपैकी तिचे पाय वगैरे अशी जवळ घेत होती आणि हवा घेत होती हीटर मधून. आणि मी हात शेकवला. आणि आज पण मी त्यांच्या घरी गेले होते, पण आज शूट घेतलं नाही, पण हात मी आज पण शेकवलं. त्यांनी माझा हात मला म्हटले की शेकव. तर स्प्रे वगैरे मारून दिला आणि हात मस्तपैकी शेकवलं तिथं. आणि दुखतोच बरं का, खरं आपण म्हणतो ना मुका मार डेंजरच असतो बरं का, कारण रात्रभर पण मला झोप नाही आणि बऱ्यापैकी हात दुखतच होता. आता आम्हाला शूटला जायचंय, तर त्यासाठी म्हणजे
तयार व्हायचंय. तर ताईने माझ्यासाठी स्वयंपाक केला होता, असा मस्त मसाले भात आणि केळं टाकून रवा, वांग्याचं भरीत, हे एवढं सलाड वगैरे त्यांनी छान असा मस्त स्वयंपाक बनवला होता. आणि एकदम गरम गरम आम्ही गेल्यावरतीच त्यांनी रवा वगैरे केला. आणि इथं सईचं रडणं चाललंय, कारण रियांशने घेतलाय मोबाईल आणि तिचं पण म्हणणं आहे की मला पण मोबाईलच हवाय. असंच असतं हिचं, मुलांचं कसं ना, एकाने केलं की लगेच दुसऱ्याने करायचं असतं. तर तिला रवा वगैरे दिला एका साईडला आणि मी पण भात खायला घेतला. आणि खरंच ताईच्या हाताला छान टेस्ट आहे बरं का, मस्त. मी त्यांना म्हटलं लय मस्त भात झालाय, तर मला म्हणत होती व्हिडिओ मध्ये सांग. म्हटलं नाही, खरंच छान झाला आणि खरंच मस्त झाला होता. म्हणजे बऱ्याच दिवसांनी, मला आठवत पण नाही म्हणजे मी लास्ट टाइम कधी असा भात खाल्ला होता. खूप छान होता, मस्त. त्यांनी त्यांचे घरचे मसाले वगैरे टाकून, खडे मसाले, इंद्रायणी तांदळाचा एक नंबर मसाले भात झाला होता. छान लागत होता. रवा पण मस्त झालता. असं छान मस्त आमचं म्हणजे जेवण चाललं होतं. आणि सईचं रडगाणं चाललंय मोबाईल साठी, तर तिच्याकडे जास्त लक्ष देऊच नका. मग ताईने काय केलं, नंतर यांचा पण मोबाईल काढून घेतला. म्हटले तुम्ही ना नंतर जेवण वगैरे झालं की मी तुम्हाला मोबाईल देईन. आणि नंतर मग आमच्या अशाच गप्पा वगैरे चालल्या होत्या. ताई म्हटली की मी छान स्वयंपाक वगैरे करते, त्यांना म्हटलं की एक दिवस आहे ना नॉनव्हेज वगैरे करूया आपण. मग नंतर म्हटल्या की हो हो करू करू करू. आणि त्यांना ना जास्त म्हणजे जेवणाचं ना, जेवण करून दुसऱ्यांना घालण्यात खूप आनंद येतो. त्या मला म्हटल्या होत्या. आणि आज पण म्हणत होत्या आपण स्वयंपाक करू करू. म्हटलं नको 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 नको. पण त्यांना जास्त आवडतं असं स्वयंपाक करून घालायला. त्यांच्या हाताला खरंच छान टेस्ट आहे. आणि त्यांचं नेचर पण एक नंबर आहे बरं का, छान आहे. म्हणजे मी तर असं म्हणजे ताई, आणि हा म्हणजे मोठे आहेत ते माझ्यापेक्षा, मी त्यांना ताईच म्हणते आणि ताईच मानते त्या पण म्हणजे. आणि आमच्या गप्पा तर एवढ्या असं वाटते की आम्ही खूप दिवस झालोय भेटलोय. आता तर 8-15 दिवसच झाले असतील आम्हाला भेटून, पण मला असं वाटते की खूप महिने झालो आम्ही एकमेकींना ओळखतोय. अशा आमच्या गप्पा वगैरे चालू असतात. तर जेवण वगैरे झालं. झाले आता हे बाईक परत जेवायला नाही यायचं. जेवढं वजन कमी केलं की एवढं वजन वाढवा बसली बाई माझं. हा 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 काय मस्त पोट भर जेवण झालंय. मस्त मसाले भात होता, जसा असा कुठं असं कार्यात बिर्यात नसतो का असा, आवडला तुम्हाला? हा तसा. आणि रवा पण एकदम मस्त. जाम पोट भरले. आणि पोरांनी बघा त्यांना पार किती पसार काढायला लावली. इकडे बघा ही गाड्यांची बघा, इकडं तिकडं पण भलाडभर पडलंय. आणि ही बघा अजून काय खायचंय. आणि आता बघू पावसाचं वातावरणावरून, पाऊस थांबलाय जरा, जायचंय शूटला. गेलो तर जाऊ नाही. आता एवढं जेवण झालंय का असं वाटतं इथं झोप. बघू आता काय इसे आपल्यासारखं टेडी बेडी बघ इकडं. नका हो नका. बघा ताईच्या घरापासून बायपास दिसतोय, गाड्या चाललेल्या. मस्त वाटते गॅलरीत आल्यावरती. बाहेर डोंगर पहा मी कशी तयार झाली. फोटोशूटला पण बाहेर पाऊस येते. माझ्या लक्षात नाही. ताईनी सगळा मेकअप बिकअप केलाय माझा. तर बघा पार्लर टाकायची जागा कुठं असेल जागा नाही खरं. आणि बघा मस्त आयलायनर वगैरे लावलं नाही तर मी. आणि आज खरंच माझे डोळे वेगळे दिसत बघा नेहमीपेक्षा. हा जरा स्मोकी इफेक्ट दिला. आणि आम्ही दोघींनी सेमच साडी घेतली म्हणजे गडवाल. आणि फक्त कलर वेगळा आहे. पोरांचे कपडे हा. आणि फोटोशूट साठी रेडी झालोय. आणि वाजले ते 3:15. आणि बघ मुलांची वारी कशी चालली. सई हाय कर सई. अगो बाई हो काय म्हणतात याला, मॉडर्न वारकरी. मॉडर्न वारकरी मॉडर्न. हा बघा बघा बघा. सई तुझी साडी दाखव ना. नाही दाखवायची, बरं जाऊ दे. रियांश इकडे ये. इकडे इकडे. अगं 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 बाई बाई बघू ना कशी चालू कशी इकडे थांब पहिले त्याला येऊ दे. आता पण फोटोशूट होतंय का नाही काय माहिती आमचं. अजून इथंच आहे आम्ही. आणि नेलपेंट बघा कशी लावली मस्त. ऐकूनच लावली, माझ्याकडे नव्हती घरून मी विसरले. आणि असं छान असं मोत्याचेच कानातले वगैरे घातलेत. चंद्रकोर सिम्पलच मेकअप केलाय, म्हणजे असं जास्त बटबटीत पण नाही. ताईनी साडी बिडी घातली आणि भारी घातली पण.
मला नाही तेवढी चांगली साडी घालता. आणि इथं बघा मॉडर्न वारकरी आपली. मॉडर्न इकडे या. कशी दिसते ना सई? उघडलाय का हो पाऊस? सई रडती पण आणि हसती पण. तर पहा आम्ही आलो इथं फोटोशूट करायला. इथं सगळं बंदच आहे पण. हा पण ते पार तिकडे आहेत ना एवढे मंदिर. एवढं जा ये पाण्या पावसाचं नको वाटतं, नाही तर काय नाही बरं का. इकडं बघा हे भरलंय हो चांगलं. काय हो बंधारा का काय म्हणते त्याला? काय काय होतंय? पूल केटी हा बघा. अरे हे ह्या साईडला लावू नव्हतं पहिलं, आता ह्या साईडला पण केलंय हे पत्र्याचं. बाई सई कसा पदर घेती. चला 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 आता कसं होतंय काय ना आमचं फोटोशूट बाई. चला चला. हा चप्पल काढा. चलो चल सई. पण भारी वाटते माग. अरे 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 आम्ही आलो पण आमचा फोटोग्राफर काय अजून आलेला नाही. तिरकी का माझी टिकली तर का बरोबर आहे ना. इकडे फोटो काढू. हळूहळू या हळूहळू या. येस हळूहळू या. इकडे एकदा बघा कॅमेरात. झालं ना त्यांचं अवघड असते पोरांचं. थांब थांब सई थांब 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 थांब. गेल्यावर तुला सगळं देणार. हा रडू नको हा शांत. हा बघ दादा तोंड बंद. पोरांचं रडी नको ना करू बाई. कशी तरी गप केली बाई. बाबांना फोन करून नाही तर लई रडत होती. मेन म्हणजे आपल्यापेक्षा त्याचं चांगलं ऐकत होती पोरं. फोटोग्राफर दादा का लक्ष द्यायचं पुढं. चला या हळूहळू. तर आत्ता आम्ही आले वाजले ते 5:15 आणि सई पार दमली. थांब सईची लगेच साडी काढायची सुरुवात. थांब एक मिनटं. तिला स्वेटर बिटर घालून नेलतं म्हणजे तिथं कसं हवा आहे ना पावसाच्या याने म्हणून. आणि आता तिची स्वेटर वगैरे काढते. आता बऱ्याच वेळ तसं सई जरा रडली बरं का, पण छान तिने शूट होऊन दिलं. ऋदू आला. कोण आलं तर न्यायला तुला? हा ना दर्शन दादाला मी सांगितलं होतं म्हटलं ऋदूला घेऊन ये पटकन, पाऊस येत होता ना. तर पहा माझा अवताराचा अवतार झालाय. असतंच काय देवीच वाटतंय का? कॅडबरी बघ फ्रीजमध्ये आहे का? जा रे दादा फ्रीजमध्ये कॅडबरी दे. सई ना त्या कॅडबरीसाठी रडत होती तिथं जरा बऱ्यापैकी रडली. नंतर केलं शूट पण जाऊ दे फायनली झालं. नेहमी असं होतं मग आपण म्हणतो ना शेवट चांगला ते सगळं चांगलं. बरेच दिवस झाले जा ना बाळा तिच्याकडं. बरेच दिवस झाले चाललं होतं करायचं म्हणता आज फोटोशूट करून टाकलं. आणि अजून बाजारात जायचे. तिथलं काही एवढं म्हणजे मला व्हिडिओ वगैरे घेता नाही आले कारण काय होतं पाऊस येत होता, मुलं होती आणि कसं तिकडं जरा गावाच्या साईडला तो एरिया होता ना मंदिरापाशी, तेव्हा नको वाटलेलं. तर असंच. आणि कसं केसांची ट्रीटमेंट केल्यामुळं असे केस खूप हे नाही वाटत. असं त्याची काही हेअरस्टाईल एवढी वेगळी जमत नाही म्हणून मग आपली अशी ओपनच केस बऱ्यापैकी. तर ठीक आहे चला आता ना पटकन चेंज करते आणि गावात जाऊन येते. चला आम्ही चाललोय आता. दर्शन दादाचा बड्डे आज. आमचं बड्डेचं डेकोरेशन काय अजून संपलेलं नाही आहे. डेकोरेशन आहे तसंच आहे. कॅमेऱ्याला काय होतंय मध्ये एक मिनिट आत्ता. आणि तोंड वगैरे धुतलं पण ते काय ना लायनर काजळ थोडंसं त्याने डोळे तुम्हाला असे विचित्र दिसत असतील तर असं. आणि चला दर्शनचा बड्डे आम्ही बोलवलंय तर
जाते मी. आणि सैनी काय घेतले दर्शनासाठी? कॅडबरी. अरे बाहेर खूप जास्त हवा आहे. चला, काय असं मोठं सेलिब्रेशन नाही, घरातल्या घरातच आहे, पण मग बोलवले मला तर येते जाऊन मी. चला ओके चलो. हॅपी बर्थडे म्हणायचा. चला हात. अगं आणि काय म्हणायचं तुला? काय सांगितले म्हणायला मी? थँक्यू नाही, तू म्हणायचं त्याला हॅपी बर्थडे दर्शन दादा. हा म्हण. तिला आणलेली कॅडबरी म्हटली मी दर्शन दादाला हीच घेऊन जाणार आहे. हा बघ ना काय झाले. इकडं थोबाड कर. बर्थडे बॉय आमचा बघा, हा असा कसा करतोय तो स्पायडरमॅन सारखा. बघू दे जरा सगळ्यांना दर्शन आमचा. इथलं काही नाटक इकडे बघ. स्पायडरमॅन सारखं ते माही ना कशी दिसत ते. दर्शन मम्मी नेलपेंट लावली. रवा केलाय आम्ही, आता रवा खाणार आहे तिथं पावभाजी. वड्याची पानं आता पुढच्या महिन्यात आता लावी दे ना. अरे 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 एवढं कुठं लाजत आहेत का? मी त्याला म्हणते विराट कोहली होय तू. मागच्या महिन्यातच लावा. आता हे कोणता लुक आहे? येड्याचार पण आहे. बर्थडे कोणचा आहे ग? कोणचा बर्थडे? लेडीज आहे. सई आज मस्त रेडी झाली होती पण. चालत दोघांचं. हा ते करी रेवानी दर्शन दादा सारखे का नाही सई? दर्शन दादाचा बर्थडे. हा दर्शन दादाचा बर्थडे, दर्शन दादाची मम्मी का नाही सई? मी याला ताप दिली जीवन. कॅडबरी घेऊन आली सई दर्शन दादाला. आणि उद्या म्हणाय बसली त्याला. झालं का फोन? चला चला आता पावभाजी खायची ना सई. लई दिवसाने आता पावभाजी खायची बाई आम्हाला. हा 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 बघा चॉकलेटचा. अरे द्यावा देवा. चॉकलेटचा बंगला. हा 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 ना. चला चला. नाही नाही चल जेवायचं आपल्याला. चला जेवण वगैरे केलं आणि आयोडेक्स लावायला घेतलं हाताला. कालचं म्हणजे जे लागलं ना कपाटाचं, एवढं जोरात लागलं ना, लय जोरात दणका बसलं खरंच. म्हणजे पहिल्यांदाच मला असं जोरात दणका बसला, असं काहीतरी असं मुका माराचा. आणि आपण म्हणतो ना जखम परवडते, पण तो मुका मार जो असतो ना, मला वाटलं एका दिवसात, म्हटलं त्या दिवशी काय लागून जरा होईल बरं. रात्री पण आयोडेक्स लावले होते यांनी ना, आता पण यांना म्हटलं परत लावा, कारण दिवसभर पण हात दुखत होता. रात्रभर पण मला नीट झोप नाही आली त्या हाताने. तर पाहू नाही तर मग डॉक्टरकडे जाऊयात. आजचा दिवस तर पूर्ण असाच गेला, शूट वगैरे हे ते. आणि आज थोडा पण टाइम नाही भेटला मला कशासाठीच, बाजारात पण गेले नव्हते. तर व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन